नमस्कार मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्याकडे झुणका भाकर आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। नमस्कार, आज आहे गुरुवार आणि आज मी काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं आहे। वेगळं म्हणजे एकदम सोपी रेसिपी आहे। आज मी बनवणार आहे झुणका भाकर, झुणका आणि ज्वारीची भाकर। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। चला तर मग लागणारं साहित्य आहे, इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, 7 ते 8 पाकळ्या लसणीच्या आहेत, 1 चमचा जिरा आहे, अर्धा चमचा हळद आहे, चवीपुरतं मीठ आहे, महत्त्वाचं म्हणजे तेल आपल्याला लागणार फोडणीसाठी। इथे 1 कप बेसन घेतलेला आहे आणि हा बेसन मी चाळून घेतलेला आहे जेणेकरून ह्यामध्ये गुठळ्याला राहिला नाही पाहिजे। त्यामध्ये इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या अशा मधूनच कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे 2 कांदे असे उभ्या प्रकारे चिरून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी आहे कढीपत्ता। त्यानंतर इथे आपण खलबत्त्यामध्ये जिरं, कोथिंबीर आणि लसूण हे आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहोत। भिजवण्यासाठी आपल्याला इथे 1 बाऊल लागणार आहे आणि पाण्याचा वापर लागणार आहे। तर इथे आपण आता हे सगळं साहित्य झालं, आता आपण सुरुवात करूया। प्रथम आपण बेसन मिक्स करून घेणार आहोत पाण्यामध्ये। बेसन मी 1 वाटी ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि आता आपल्याला लागेल तसं आपण पाणी घेणार आहोत आणि हळूहळू हे आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे आपलं बेसन मिक्स करून झालेलं आहे। आता आपण लसूण आणि जिरं, कोथिंबीर आणि हे आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत। इथे घेतले जिरं, त्यानंतर आहेत लसूण आणि अगदी थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं साहित्य आपण वाटून घेणार आहोत, म्हणजेच खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहोत जाडसर। तर इथे आपण बेसन मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे लसणीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। ह्यामध्ये कोथिंबीर, जिरं आणि लसूण आहे, हे आपण जाडसर असं चेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। तर आता आपण फोडणीची तयारी करूया। गॅस पेटवून आपण कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण सोडणार आहोत थोडंसं तेल फोडणीसाठी। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण कढीपत्ता स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि हा आपण फोडणीला टाकणार आहोत। यामध्ये तुम्ही मसाला सुद्धा टाकू शकता, ज्यांना जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वाटण घालू शकता। हिरव्या मिरचीची म्हणजे हिरव्या मिरचीचं पेस्ट तुम्ही वापरू शकता। कढीपत्ता फोडणीला घातलेला आहे, त्यानंतर इथे 4 मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या मी फोडणीला टाकत आहे। अख्ख्याच टाकल्या जेणेकरून खाताना आपण व्यवस्थित काढू शकतो। काही जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो, त्यामुळे खूप तिखट खाल्ल्याने हा त्रास होतो। तर आपण ही मिरची मी अख्खीच टाकलेली आहे, तर तुम्ही खाताना सुद्धा ही मिरची काढू शकता आणि सहज लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात। त्यानंतर घालणार आहे मी कांदा सुद्धा छानपैकी परतून घ्यायचा आहे, अगदी गुलाबी होईपर्यंत। तो व्यवस्थित शिजला पाहिजे, तरच तुमच्या बेसनला चव येणार, म्हणजेच पिठलं जे बनवणार त्या पिठल्याला चव येणार। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही असा गोल्डन कलर होत आलाय कांद्याचा, मस्तपैकी कांदा फ्राय होत आहे। आता आपल्याला काय टाकायचं आहे, आपण जे वाटण करून घेतलं होतं ना, लसूण, कोथिंबीर आणि जिरं हे चेचून घेतलं होतं, ते आपण टाकून घ्यायचं आहे आणि तेही छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, एकजीव होईपर्यंत। त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद, ही सुद्धा मिक्स करून घेऊया आपण छानपैकी। काही लोक फोडणीला मोहरी सुद्धा घालतात, पण इथे मी जिरा वापर केलेला आहे, म्हणजे चेचताना जिरा घेतलेला आहे, म्हणजे त्याचं फ्लेवर त्या आपल्या पिठल्यामध्ये उतरेल।
अख्खं जिरं टाकलं की ते फ्लेवर म्हणजे वास येत नाही त्याचा आणि सुगंध आणि टेस्टसुद्धा लागत नाही, म्हणून मी चेचून घेतलं आहे ते. त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. प्लीज आजूबाजूला गाड्यांचा आवाज येतोय, दुर्लक्ष करा जरा, कारण माझ्याकडे माईकसुद्धा आहे, माईकमधून सुद्धा आवाज येतो गाड्यांचा. आता जे आपण बेसन हे पाण्यामध्ये मिक्स केलेलं होतं ते आपण मिक्स करून घेऊया ह्यामध्ये कांद्यामध्ये. आणि छानपैकी असं मिक्स करून घेऊया, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आपण जे पाणी घेतलं होतं ते उरलेलं पाणी आपण ओतणार आहोत ह्यामध्ये, थोडं थोडं ॲड करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, फक्त तुम्ही आधी तयारी करून घ्या आणि मग तुम्ही ही डिश बनवू शकता, म्हणजे झटकीपट होते. आता ह्यावरती आपण झाकण ठेवू नये ना, 10 ते 15 मिनटं वाफ घेऊन शिजवून घेणार आहोत आपण व्यवस्थित. बेसन व्यवस्थित म्हणजे शिजलं पाहिजे, नाही शिजलं तर फूड पॉयझनचा सुद्धा त्रास होऊ शकतो, कारण कच्चं राहिलं तर खरंच खूप त्रास होऊ शकतो. आता हल्ली गरमीचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामध्ये असं काही कच्चं पदार्थ खाल्लं तर पोटात दुखण्याची शक्यता असू शकते. आणि आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ. आता ह्यावरती झाकण ठेवून आपण वाफवून घेणार आहोत. चला तर मग बेसन रेडी आहे का बघूया. आपलं पिठलं छानपैकी आपलं पिठलं रेडी झालेलं आहे आणि हे भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे. त्यावरती आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर. पुन्हा 2 मिनटं वाफ काढून घेऊया आणि मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. पाच मिनटं आपले रेडी झालेले आहे. मस्त असं पिठलं तयार आहे आपलं. हे पिठलं तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान असं लागतं आणि नक्की करून पहा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. चला तर मग आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण कांदा घेणार आहोत. अरे फुटता क्यों नाही, जाऊ द्या. ह्याला खूप राग आलेला आहे तर आपण ह्याला कट करून घेऊया. इथे घेतले आहे पिठलं, इथे घेतलं आहे कांदा खाण्यासाठी आणि त्यानंतर आली आपली ज्वारीची भाकरी. तर ज्वारीच्या भाकरीचे असे समान 4 तुकडे करायचे आहेत आपल्याला. जर तुम्हाला पाहिजे असेल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर आजची डिश कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ प्लीज स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. अगदी छोटा व्हिडिओ आहे, झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. पहिली तयारी करून घ्या आणि मग रेसिपी बनवायला सुरुवात करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान छान कमेंट्स करा. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या मला. आणि तुमच्या सबस्क्राईब फॅमिलीमुळेच माझे एवढे सबस्क्राईब वाढलेले आहेत आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो, फक्त तेही तुमच्यामुळेच.